माझे नाव दिनेश आहे आणि मी नोकरीसाठी पुण्याला आलो होतो. माझ्याकडे कुठलेही कौशल्य नसल्यामुळे मला कुठेच नोकरी मिळत नव्हती. मी पुण्याला आमच्याच गावातल्या मुलांच्या रूमवर राहत होतो. ते सर्व ड्रायव्हर होते आणि त्यांना पगारही खूप चांगला होता. आता मला पुण्यामध्ये जवळपास महिना उलटून गेला होता. त्या सर्वांनी मला सांभाळून घेतले, पण माझ्या हाती कुठलीच नोकरी मिळाली नाही. त्यातल्याच एका मित्राला माझी दया आली आणि त्याने मला एक गाडी चालवायला शिकवले. काही दिवसातच मी चांगली गाडी चालवायला शिकलो. त्यानंतर त्या मित्राने त्याच्यावर माझी जबाबदारी घेत मला एका बंगल्यात ड्रायव्हर म्हणून कामाला लावले. माझ्या मित्राने माझी जबाबदारी घेतली म्हणून त्या मालकाने मला त्यांच्या मुलीसाठी ड्रायव्हर म्हणून कामाला ठेवले. ते खूप श्रीमंत लोक होते. त्यांच्या घरात माणसं कमी आणि गाड्या जास्त होत्या. माझ्या व्यतिरिक्त ते तिथे आणखी 2 ड्रायव्हर होते. त्यातल्या एकाची ड्युटी मालकाला सकाळी त्यांच्या फॅक्टरीत घेऊन जाणे आणि संध्याकाळी पुन्हा घरी घेऊन येणे अशी होती. तर दुसऱ्याची ड्युटी मालकींना बाहेर कुठेतरी काम असेल तर घेऊन जायचे. त्यांचा गारमेंटचा व्यवसाय होता आणि माझी ड्युटी त्यांच्या एकुलत्या एका मुलीला कॉलेजमध्ये आणि क्लासेसला घेऊन जाणे आणि क्लासेस संपल्यावर पुन्हा घरी घेऊन येणे अशी होती. त्या एवढ्या मोठ्या बंगल्यात ते तिघेच राहत होते आणि मालकाची मुलगी एका खूप मोठ्या नामांकित कॉलेजमध्ये शिकत होती. ती कधीकधी संध्याकाळी तिच्या मैत्रिणीकडे जायची आणि मी तिला तिथे घेऊन जायचो. मी एका खेडेगावातला असल्यामुळे मला माझ्या इज्जतीची खूप काळजी होती, कारण माझ्या मित्राने मला अशी समजूत दिली होती की आपण आपले गाव सोडून इथे फक्त पैसा कमवायला आलो आहोत. त्यामुळे आपले लक्ष फक्त आपल्या कामावर ठेवायचे आणि त्यासोबत प्रत्येक स्त्रीचा आणि मुलीचा नेहमी आदर करायचा. त्यामुळे आजपर्यंत मी मालकाच्या मुलीकडे कधीच नजर वर करून पाहिले नव्हते. मालकाच्या मुलीचे नाव पायल होते. तिचे स्वप्न होते की तिला मिस वर्ल्ड बनायचे होते. तिला तिच्या वडिलांचा पूर्णपणे पाठिंबा होता. ती खूप सुंदर मुलगी होती, पण मी तिच्याशी बोलताना नेहमी खाली मान घालूनच बोलत असे. माझे मालक आणि मालकीण दोघी खूप छान आणि दयाळू लोक होते. त्यांनी मला काम देऊन माझ्यावर खूप मोठे उपकार केले होते. त्यामुळे मी मालक आणि मालकींचा खूप आदर करायचो. पायल गाडीत माझ्याशी खूप बोलायची आणि इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगायची, पण मी फक्त मान हलवत होतो. पायल तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली होती. मालक तिच्या सर्व मागण्या लगेच पूर्ण करत असे. एकदा पायलने नवीन कारची विनंती केली तर मालकाने तिला लगेच नवीन कार घेऊन दिली. यावर पायल मला म्हणू लागली की बघा, मी तुमच्यासाठी नवीन कार घेतली आहे. तिचे बोलणे ऐकून मला खूप हसू आले. ती अनेकदा माझ्याशी अशी मस्करी करायची आणि मनमोकळेपणाने माझ्याशी बोलायची, पण मी कधीच माझ्या मर्यादेबाहेर गेलो नाही. ती जेव्हा कधी बाहेर फिरायला जायची तेव्हा ती माझ्यासाठी नक्कीच काही ना काहीतरी खरेदी करायची. माझ्या बहिणीचे लग्न ठरले होते हे तिला माहीत होते. ती माझ्या बहिणीसाठी काही ना काही खरेदी करून आणायची आणि म्हणायची की हे तिच्या लग्नासाठी आहे आणि ते गावाला पाठवून द्या. तिच्या सवयी आणि वागण्याने मी तिच्यावर खूप प्रभावित झालो, पण मला कुठे माहीत होतं की हीच पायल एक दिवस माझं आयुष्य उद्ध्वस्त करेल. अगदी लहान वयात पायलचे लग्न ठरले होते आणि ती लग्नानंतर तिच्या आत्याच्या घरी जाणार होती. पायल अनेकदा कारमध्ये बसून फोनवर तिच्या लग्नाबद्दल तिच्या मैत्रिणींशी बोलायची. त्यात तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव घ्यायची, पण मी तिला कधी समजू दिले नाही की मी तिचे बोलणे ऐकत आहे. मी माझे लक्ष माझ्या ड्रायव्हिंगवर ठेवायचो. एके दिवशी अचानक मालक आणि मालकीणला अमेरिकेला जावे लागले, कारण मालकाचे मोठे भाऊ अमेरिकेत राहत होते. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती आणि त्यांना आपल्या भावाला त्यांच्या शेवटच्या क्षणी जवळ पाहायचे होते. पायलची परीक्षा जवळ आली होती म्हणून त्यांनी त्याच्या एकुलत्या एका मुलीला घरी एकटे सोडले. निघताना मालकांनी माझ्या खांद्यावर त्यांच्या मुलीची जबाबदारी सोपवली. पायलला कॉलेजमध्ये नेण्याचे आणि कॉलेजमधून घरी आणण्याचे काम मी पूर्ण जबाबदारीने करावे आणि तिची पूर्ण काळजी घ्यावी, कारण त्यांच्याजवळ काम करून मला आता 3 वर्ष होणार होते. त्यामुळे त्यांचा माझ्यावर अधिक विश्वास बसला होता. मालकाला माहीत होते की मी कधी त्यांच्या मुलीकडे आजपर्यंत चुकीच्या नजरेने पाहिले नाही. मालक आणि मालकीण 2 महिन्यासाठी अमेरिकेला गेले
आणि त्यांच्या मागे पूर्ण जबाबदारी घेऊन मी माझे काम करू लागलो. मालक इथे नसल्यामुळे मला कामावरून लवकर सुट्टी मिळायची, कारण पायल कॉलेजला जाऊन आल्यावर घरीच असायची. काही दिवसातच 1 महिना निघून गेला आणि मालकाचा मोठा भाऊ आयुष्याची लढाई हारला. त्या दिवशी रात्री मला पायलचा फोन आला आणि ती म्हणाली की माझी तब्येत ठीक नाही, आज कदाचित मला डॉक्टरकडे जावे लागेल. पायलचे हे बोलणे ऐकून मी आश्चर्यचकित झालो आणि विचार करू लागलो की संध्याकाळच्या वेळी बंगल्याच्या आत जाणे योग्य नाही, पण पायल आजारी असल्यामुळे मी तिला एकटे सोडू शकत नव्हतो. पण चुलत्याच्या निधनाने ती दुःखात होती आणि तिचे पोटही खूप दुखत होते. मी रात्रभर तिच्यासोबत राहिलो आणि तिची काळजी घेतली. तिला खूप ताप आला होता. ती रात्रभर शुद्धीत नव्हती. मी रात्रभर तिच्याजवळ बसून राहिलो आणि सकाळी जेव्हा तिला थोडे बरे वाटू लागले तेव्हा मी माझ्या रूमवर जाऊन अंघोळ करून पुन्हा बंगल्यावर आलो आणि पायलला घेऊन तिच्या कॉलेजवर गेलो, कारण तिचे पेपर चालू होते. त्यामुळे तिला सुट्टी घेऊन चालणार नव्हते. दिवस खूप वेगाने जाऊ लागले होते. पायलची तब्येत बरी नव्हती. ती खूप हरवल्यासारखी वाटत होती. मला वाटत होतं कदाचित ती तिच्या आईवडिलांच्या आठवणीने नाराज झाली असेल, पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे हे मला कसे कळेल? मालकाने आपल्या भावाच्या मुलासोबत 1 महिना घालवला. त्यानंतर मालक आणि मालकीन 2 महिन्यांनी पुन्हा आपल्या मायदेशी आले. तेव्हा त्यांना पाहून मला खूप आनंद झाला, पण त्या क्षणी माझ्या पायाखालची जमीनच सरकली जेव्हा मालकाने मला एक जोरदार कानाखाली मारली. ते मला शिव्या देत होते. त्यासोबत त्यांनी मला मारणे चालू ठेवले होते. माझ्याकडून काय चूक झाली हे मला समजू शकले नाही. माझे मालक एवढे रागात होते की ते माझे काहीच ऐकायला तयार नव्हते. आणि जेव्हा मला सगळा प्रकार कळला तेव्हा मला माझ्या डोक्यावर आभाळ कोसळल्यासारखं वाटलं. मी पायलवर जबरदस्ती केल्याचा आरोप माझ्यावर लावला होता आणि आता ती गरोदर आहे असे ती म्हणत होती. तिला माझ्यापासून काही धोका निर्माण झाला असता या भीतीने फोनवरती तिने तिच्या आईवडिलांना काहीच सांगितले नाही असे ती म्हणत होती. यावर मी आश्चर्याने पायलकडे पाहिलं, जी खूप निर्लज्जपणे खोटे बोलत होती. मला वाटत होतं की पायल खूप साधी आणि निरागस आहे, पण तिने माझी संपूर्ण इज्जत नष्ट केली होती. कारण जर एखाद्या तरुण मुलाला त्याच्या मालकाकडून त्याच्या मुलीसमोर बेदम मारहाण केल्यावर त्या मुलाची इज्जत काय राहणार? मालक माझं ऐकायला अजिबात तयार नव्हते. पायल म्हणत होती की माझी तब्येत ठीक नव्हती आणि मी दिनेशला माझ्या खोलीत बोलावले. मला वाटले की कदाचित तो मला डॉक्टरांकडे घेऊन जाईल, पण दिनेशने मला रुग्णालयात न नेता माझ्यावर जबरदस्ती केली. मालकांनी पोलिसांना सांगून मला तुरुंगात ठेवायचे ठरवले होते, पण पायलने त्यांना थांबवले. असे केल्याने त्यांचीच प्रतिष्ठा खराब होईल असे पायलने तिच्या वडिलांना समजावले. माझ्या मालकाने मला नोकरीवरून काढून टाकले होते. माझ्या बहिणीचे लग्न ठरले असताना माझ्या हाती काहीच काम नव्हतं आणि इतक्या लवकर मला नोकरी मिळणार नव्हती. पूर्वी मालकांनी दिलेल्या रूममध्ये राहत होतो आणि आता माझ्याकडे राहायला जागाही नव्हती. जेव्हा मी माझ्या मित्राकडे गेलो आणि त्याला पुन्हा मला दुसरीकडे नोकरी मिळवून देण्यास सांगितले, त्यावर त्याने मला साफ नकार दिला आणि म्हणाला की एकदा मी तुझी जबाबदारी घेऊन फसलो आहे, पण जर तू निर्दोष असशील तर तुला एक सल्ला देतो की तू पुन्हा तुझ्या मालकाकडे जाऊन स्वतःला निर्दोष सिद्ध कर. या पलीकडे मी तुला काहीच मदत करू शकत नाही. म्हणून मी मालकाकडे परत जाण्यास भाग पडलो. मी पुन्हा मालकाकडे आलो. मला स्वतःला निर्दोष असल्याचा पुरावा द्यायचा होता, पण मालकाने माझे काही न ऐकताच माझ्यासमोर एक अट ठेवली. ते ऐकून माझे भानच हरपले. मालकांनी मला सांगितले की तुला काही दिवसांसाठी पायलशी लग्न करावे लागेल आणि जेव्हा मूल जन्माला येईल तेव्हा तू तिला आमच्या घरी सोडून परत जाऊ शकतोस. आम्ही बाळाचा गर्भपात करण्याचा खूप प्रयत्न केला, पण सर्व डॉक्टरांनी सांगितले की यात पायलचा मृत्यू देखील होऊ शकतो आणि मला एकुलती एक मुलगी गमवायची नाही. आमची बदनामी होण्याआधीच आम्ही पायलचे लग्न तुझ्याशी करू आणि पायलला तुझ्या गावी घेऊन जा. मूल जन्माला आल्यावर आम्ही पायलला परत आमच्याकडे घेऊन येऊ. त्यासोबत तुला काही पैसे देऊ. पायल खोटे बोलली होती आणि हे मूल माझे नाही हे तिला चांगलेच माहीत होते, पण त्यानंतरही मी हे मान्य केले, कारण मला कुठे तिला आयुष्यभर सांभाळायचं होतं. थोड्या दिवसाचा तर प्रश्न होता. मला माझ्या बहिणीच्या लग्नासाठी पैशाची गरज होती.
आणि सध्या फक्त माझे मालकच मला इतके पैसे देऊ शकत होते. त्यामुळे मी पायलशी लग्न करण्यास होकार दिला आणि तिच्याशी लग्न करून तिला गावी आणले. मला आणि पायलला पाहून माझी आई आणि गावातले लोक आश्चर्यचकित झाले. जेव्हा मी आईला सांगितले की माझे लग्न झाले आहे, तर ती म्हणाली की तू मला एवढी मोठी गोष्ट का सांगितली नाहीस. मला तुझ्या लग्नाबाबत खूप इच्छा होत्या, पण पायलच्या उपस्थितीने माझी आई आनंदी झाली आणि पायलवर प्रेम करू लागली. पायल खूप सुंदर होती आणि एवढी सुंदर आणि तरुण मुलगी पाहून माझ्या आईच्या सर्व तक्रारी दूर झाल्या आणि ती पायलला माझ्या खोलीत घेऊन गेली आणि तिला गावातली स्त्रियांप्रमाणे सजवू लागली. मी संध्याकाळी खोलीत आलो तेव्हा पायल नववधूच्या रूपात पलंगावर बसली होती. तिला पाहून मला आश्चर्य वाटलं. ती पिक्चरमधील एखादी हिरोईन असल्यासारखी वाटत होती. मी माझ्या पत्नीच्या पहिल्याच नजरेत प्रेमात पडलो, पण माझ्या पत्नीने मला वाईट चरित्राचे कसे सिद्ध केले होते हे मी विसरू शकत नव्हतो. मी येऊन तिच्याजवळ बसलो तेव्हा ती भीतीने थरथर कापू लागली. तिचे माझ्याशी लग्न कसे झाले हे तिला चांगलेच माहीत होते. मी तिला काही सांगायच्या आधीच ती रडायला लागली आणि बेडवरून खाली उतरून माझ्या पायाजवळ खाली बसली. तिचे अश्रू माझ्या पायावर पडत होते, कारण मी तिला नेहमीच खूप चांगली आणि दयाळू मुलगी म्हणत होतो. ती मला म्हणाली की तिने माझ्यावर केलेल्या आरोपांबद्दल तिला खूप खेद वाटतो आणि तिला तिच्या चुकीची पूर्ण जाणीव आहे, पण माझी बदनामी करण्याचे कारण तिने सांगितले नाही. मोठ्या मजबुरीने केले एवढेच सांगितले. मी पायलकडे उद्ध्वस्त नजरेने पाहिले आणि तिला स्पष्ट शब्दात सांगितले की जर तू हे मजबुरीने सर्व केले असले तरी तुझ्या या गोष्टीमुळे माझी इज्जत मात्र नष्ट झाली आहे. कदाचित तुला माहीत नसेल की आम्ही गावाकडचे लोक आमच्या इज्जतीला किती जपतो. तुझा चुकीचा ठपका तू माझ्यावर टाकून मोकळी झालीस आणि मी निर्दोष असूनही माझ्या मालकाच्या नजरेत पडलो. माझी इच्छा असूनही मी तिला कधीच माफ करू शकणार नाही, परंतु मी माझ्या पत्नीचा अपमान करणार नाही. त्यामुळे तू या घरात बिंदास राहू शकतेस. तुला कधी कशाची अडचण येणार नाही. ठरल्याप्रमाणे बाळाचा जन्म झाल्यावर मी स्वतः तुला तुझ्या मुलासह तुझ्या घरी परत सोडेल. मी पायलला माझ्या पायाजवळून उचलले आणि बेडवर बसवले. त्यानंतर मी बाहेर जाऊ लागलो तेव्हा पायलच्या बोलण्याने माझ्या पायात साखळी घातली. ती म्हणू लागली, मी असा काहीही गुन्हा केलेला नाही. ना तुला तुझ्या मालकाच्या नजरेत पाडले आहे, ना तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. तुझ्या मालकाचे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्यांचा तुझ्यावर सर्वात जास्त विश्वास आहे. म्हणून तर तुझ्या मालकाने त्यांच्या जीवनातील सर्वात प्रिय आणि एकुलती एक मुलगी तुझ्या स्वाधीन केली आहे. मला हे सर्व करायची आज्ञा त्यांनीच दिली होती. पायलच्या बोलण्याने मला आश्चर्य वाटलं. मी पायलच्या चेहऱ्याकडे बघतच राहिलो. तिच्या चेहऱ्यावर निरागसता पसरली होती. मी विचार करत होतो की 21 वर्षाची निष्पाप मुलगी कोणत्या परिस्थितीला तोंड देत होती. पायल म्हणू लागली की मी गरोदर नाही, पण माझे वडील तुझ्याशी खोटे बोलले होते. तिच्या वडिलांनी हे सर्व मजबुरीतून केले होते, कारण त्यांना मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होताना पाहायचे नव्हते. पायल जवळ आली आणि माझ्या हातात हात धरला आणि मला पलंगावर बसवले. पायल मला हे सर्व अतिशय संत शब्दाने सांगत होती. मी तिचे बोलणे शांतपणे ऐकत होतो. पायल सांगू लागली की तिच्या आत्याने लहानपणीच त्यांच्या मुलासाठी तिचे नाते मागितले होते आणि पायलच्या वडिलांनी आपल्याच बहिणीच्या घरात आपली मुलगी जाईल या विचाराने हे नाते निश्चित केले होते. पण वेळ निघून गेल्यावर पायलच्या वडिलांना आपली चूक समजली होती, कारण पायलचा होणारा नवरा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे तो खूप बिघडलेला आणि व्यसनी अय्याशी मुलगा होता. त्याच्याकडे ना पैशाची कमी होती, ना कुठल्याही गोष्टीची कमतरता होती. त्याच्या आईने आपल्या मुलाला कधीही चुकीच्या गोष्टीबद्दल फटकावले नाही. तो जसजसा मोठा होत गेला तसतशा त्याच्या वाईट सवयी वाढत गेल्या होत्या. जेव्हा तिचे आईवडील अमेरिकेला गेले होते तेव्हा त्याने घरी येऊन माझ्यावर अनेक वेळा जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि एकदा तर तो दारूच्या नशेत आला आणि त्याच्या मित्रांसह माझ्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करू लागला. पण मी स्वतःला माझ्या रूममध्ये कोंडून माझ्यावर बलात्कार होण्यापासून वाचवले. रात्री माझी चुलती मरण पावले. त्याच्या आदल्या रात्री त्याने आपल्या मित्रांसह माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. भीतीमुळे मला ताप आला होता.
स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काय करावे हे मला समजले नव्हते, कारण तो माझ्या एकटेपणाचा फायदा घेऊन पुन्हा घरात घुसेल अशी भीती वाटत होती. त्यामुळे मी रात्रभर तुला माझ्या खोलीत बसवून ठेवले, कारण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास होता. माझे आईवडील अमेरिकेतून परत येताच मी त्यांना सर्व काही सांगितले. तेव्हा माझ्या वडिलांचा राग अनावर झाला आणि त्यांनी बहिणीला फोन करून सर्व काही सांगितले आणि म्हणाले की तो पायलशी लग्न करणार होता, पण मग असं वागायची त्याला काय गरज होती. पण त्याच्या आईने तो तरुण आहे आणि तरुण मुलांकडून या वयात अशा चुका होतातच, आणि त्याच्या होणाऱ्या बायकोसोबत थोडंसुद्धा टाईमपास करू शकत नाही का. पप्पांनी आताचे असे घाणेरडे बोलणे ऐकून फोन कट केला. त्यांना समजले होते की आपण आपल्या मुलीचे लग्न अशा माणसासोबत ठरवत आहे की जो स्वतःच्या पत्नीचा थोडाही आदर करू शकत नाही. त्याच्या वाईट वागण्यामागे दुसरे कोणी नसून त्याची आई आहे. त्यामुळे लग्नानंतरही तो अशा वाईट गोष्टी करू शकतो. माझ्या वडिलांना माझे त्याच्यासोबतचे ठरलेले लग्न मोडायचे होते, पण माझी आत्या मला कुठल्याही परिस्थिती सोडायला तयार नव्हती. त्यावेळी माझ्या वडिलांचे लक्ष तुझ्यावर गेले. त्यांच्या मनात तुला बघून असा विचार आला की मुलगा पैशाने श्रीमंत नव्हे तर मनाने श्रीमंत असावा, अगदी तुझ्यासारखा. त्या क्षणी त्यांना तू जवाई म्हणून आवडला होतास, कारण मी पप्पांनाही सांगितले होते की त्या तू पूर्ण रात्री माझ्या बाजूला बसून माझे रक्षण केले होते. पप्पांना हे समजले होते की तू एक प्रामाणिक मुलगा आहेस, म्हणून पप्पांनी तुझे माझ्यासोबत लग्न करून त्या हरामखोरांपासून कायमचा सुटका करायचं ठरवलं. पण हे लग्न इतक्या सहजासहजी होऊ शकत नव्हतं. त्यामुळे वडिलांनी आत्याला सांगितले की तू माझी इज्जत लुटली आहे आणि त्यातून मी गरोदर राहिले आहे. हे ऐकून आत्याने स्वतःच हे नाते तोडले, कारण ते पण खूप इज्जतदार आणि श्रीमंत लोक होते. त्यामुळे लग्नाआधी गरोदर असलेल्या मुलीला ते त्यांची सून कधीच बनवू शकत नव्हते. पप्पांना तुला आधी सगळं खरं सांगायचं होतं, पण पप्पा घाबरत होते जर तू माझ्याशी लग्न करण्यास नकार दिलास तर. कारण पप्पांनी तुझ्यात खरा माणूस पाहिला होता, जो गरीब होता पण इज्जतीला प्रिय होता. मी त्यांची एकुलती एक मुलगी होती. त्यांचे म्हणणे असे होते की माझे लग्न पुन्हा चुकीच्या माणसासोबत झाले तर पुढे कसे होईल, कारण त्यांच्यानंतर त्यांची संपूर्ण इस्टेट त्यांनी माझ्या नावावर होणार होती आणि ती इस्टेट माझ्या नवऱ्याने फालतू वाया घालून माझ्याकडे दुर्लक्ष करू नये असे त्यांना वाटत होते. म्हणून त्यांनी मला तुझ्यावर खोटा आरोप करायला लावले होते आणि तुला नोकरीवरून काढून टाकले, कारण तुला पैशाची गरज आहे आणि तू पुन्हा मित्राकडे जाऊन तुझ्यासाठी त्याला नवीन काम बघायला सांगशील हे पप्पांना आधीच माहीत होतं. म्हणून त्यांनी तुझ्या मित्राला देखील फोन करून त्यांच्या बाजूने केले होते. त्यामुळे पप्पांना खात्री होती की तू इथे काम मागण्यासाठी परत येशील आणि मग आम्ही पुढील अटी तुझ्यावर ठेवू. आणि पप्पांचा प्लॅन यशस्वी झाला. तुला शहरात कुठेही लवकर नोकरी मिळाली नाही, तेव्हा तू स्वतः तुझ्या मित्राच्या सांगण्यावरून परत आलास. मी इथे मनात विचार करू लागलो की हे मित्र खूप हरामी असतात. पायल मला म्हणाली की तू कुठल्या विचारात आहेस, कदाचित तू तुझ्या मित्राला मनात काहीतरी वाईट बोलत असशील. यावर मी तिला म्हणालो, यालाच तर 36 गुण जोडले म्हणतात. ती हळूच गालातल्या गालात हसली. मी तिला हसवण्याचा प्रयत्न करत होतो, कारण मला खात्री झाली होती की यात तिचा काही दोष नाही. तिने सर्व जबरदस्तीने केले होते. ती मला म्हणू लागली की मी गरोदर नाही किंवा इतर कोणीही आजपर्यंत मला स्पर्शही केलेला नाही. शक्य असल्यास मला आणि माझ्या वडिलांना क्षमा कर. पायलच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि मला या अश्रूमध्ये बाप आणि मुलीची असहायता दिसत होती. मी पायलला छातीशी मिठी मारली आणि म्हणालो की लवकरच मी तुझे मिस वर्ल्ड होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मनापासून मदत करेन. त्यासाठी आपल्याला मुंबईला जावे लागले तरी चालेल. ती खूप गोड मुलगी होती. तिला कदाचित देवाने माझ्या नशिबात पाठवले असेल. माझ्या बहिणीच्या लग्नासोबतच माझ्या आईने माझंही लग्न लावलं. पायलने तिच्या वडिलांना फोन करून सांगितले होते की आमचं लग्न आहे. त्यामुळे त्यांनी आमच्या लग्नाला हजेरी लावून आम्हाला आशीर्वाद दिले. माझे मालक येताच त्यांनी त्यांच्या कृत्याबद्दल माझी माफी मागितली, पण मी त्यांना आधीच माफ केले होते, कारण मी स्वतः एका बहिणीचा भाऊ होतो आणि मला हे चांगलेच ठाऊक होते की कोणतेही बाप किंवा भाऊ आपल्या मुलीचे लग्न अशा व्यसनी आणि धोकेबाज व्यक्तीशी करू शकत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कथा थोडीही आवडली असेल आणि तुम्ही कथा शेवटपर्यंत ऐकली असेल
तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सहकार्याची खूप गरज आहे. शेवटपर्यंत कथा बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.